घर बीर भांडे बिंडे सगळं धुवून चोऊन झाल्यावर आता वेळ आली होती धुतलेले भांडे त्यांच्या जागी सेट करायचे, तर तेच मी इथे करायला घेतलं होतं. सगळ्यात पहिले ना जी डब्यांची रॅक आहे ना तिला आतमध्ये घेतलं आणि पुन्हा एकदा लिक्विड लावून ना पुन्हा पुसून घेतलं, कारण मला यावेळेला कोणताच चान्स घ्यायचा नव्हता. याच रॅकवर ना खूप सगळे किडे झाले होते, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा ते क्लीन करून घेतलं, तिला सेट करून घेतलं. हळूहळू करून ना सगळे भांडे ना मी किचनमध्ये आणायला सुरुवात केली होती. किचनवरचे वगैरे भांडे, बाकीचे पातेले वगैरे. आणि जेव्हा ना मी भांडे सुकवायला टाकले होते ना त्यावेळेला सिरियल वाईज ठेवले होते, म्हणजे कुकर एका साईडला, पातेले एका साईडला, कढया एका साईडला, ताटं, प्लेट्स, ग्लास असं सगळं सिरियल वाईज ठेवलं होतं. म्हणजे ना मी जेव्हा सुकलेले भांडे भांड्याची जाळी ठेवायला गेले ना त्यावेळेला तेव्हा पण मी सिरियल वाईज ठेवले होते आणि त्याच्यानंतर मला भांड्याच्या रॅकमध्ये लावायला सुद्धा खूप सोपं गेलं आणि याने ना माझा खूप टाईम पण वाचला गेला. आणि आपल्याला ना हे गोष्टी करायला खरंच सोपं जातं, नाहीतर यांना 17 वेळा उठा बसा हे कुठं गेलं ते कुठं गेलं याच्यामध्येच खूप वेळ जातो. पण अशा पद्धतीने जर केलं ना तर खरंच सोपं जातं आणि मी दर टाईमला ना हीच पद्धत आजमावत असते. एवढं सगळं काम करून ना दिवसभर माझ्या पोटाला इतकी भूक लागली होती ना, पोट म्हणजे भूक लागली म्हटलं ठीक आहे बाबा देते तुला काहीतरी खायला. मग काय त्याला दुपारचे शेवाळ्या उरल्या होत्या त्याच खायला दिला. आणि आम्ही जरी 2 डोके राहत असलो ना तरी डब्बे भांडे बिंडे माझे एवढे आहेत ना, तर हा सगळा परिणाम आहे ना खटल्याच्या घरात राहिल्याचा आहे. म्हणजे मी खटल्यात राहिलेली मुलगी आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं जास्त बघायची सवय आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की सगळं काही असावं माझ्याकडं. किचन सेट झाल्यावर ना दुसऱ्या दिवशी वेळ आली ती हॉल सेट करायचं, तर दुसऱ्या दिवशी ना मी मस्तपैकी निरमा वगैरे टाकली, ब्रशने घासून पुसून घेतलं, छानपैकी सगळं क्लीन वगैरे केलं. नंतर 2-3 वेळा पाणी वगैरे टाकून ना छान क्लीन वगैरे करून घेतलं. आणि हे सगळं करायला ना मी खरंच खूप थकले होते, पण माझ्या डोळ्यांना आणि मनाला जो आनंद होत होता ना एवढं सगळं क्लीन केलेलं बघून, तो मी म्हणजे शब्दात सांगू शकतच नाही आहे. ते सगळं क्लीन झाल्यावर ना सगळं असं मस्तपैकी सुकलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना पुन्हा एकदा मी अंघोळ केली, छानपैकी फ्रेश झाले आणि मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती करायला घेतली आणि छान असा दिवस संपला. छान म्हणजे थकलेला दिवस संपला. चलो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय गणेश.